हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज थोडं जॉबवरून लवकर आलो आहे. म्हटलं थोडं बाहेर जावं. इथून जवळच आपल्या 7-8 किलोमीटरवर एक बीच आहे. बीचवर जाण्याचं कारण की थोडं माइंड रिलॅक्स करावं, थोडं जॉबचा वर्क प्रेशर वगैरे थोडं हलका होईल या हिशोबाने. पण त्याच्या आधी आपण जे काही कामं दिलेली आहेत बिल्डिंगमध्ये ते आपण बघूयात कुठपर्यंत आली, त्याचं काय अपडेट आहे, काय स्टेटस आहे ते चेक करूया आणि मग जाऊयात. तर साधारण आपण 2 कामं दिली होती. एक आपल्या बिल्डिंगची रेलिंग आणि दुसरं एंट्रन्सची जी PUP आहे ही आपण जी मागे बघतायत, हे रेलिंगचं पेंटिंगचं काम चालू आहे सध्या. PUPचं काम तर पेंडिंगच आहे. हा बघा आपल्या जुना PUPचा कलर. या विंगमध्ये जवळजवळ आपलं काम कंप्लीट झालेलं आहे. PUPच्या एंट्रन्सचं कलर्स वगैरे त्याचं काम फायनल झालेलं आहे. तर रेलिंगचं बघूया त्यांनी केलं आहे का. तर रेलिंगचं पण काम लगभग झालेलंच आहे. चला आता आपण फायनली निघतोय बीचला. बोला गणपती बाप्पा मोरया. आता आपण ऑन द वे आहोत. आता आपण बीचवर निघालेलो आहोत. तर आता आपण अल्ल्याईच्या जवळ पोचत आहोत. इथून साधारणतः बीच अजून 3-1 किलोमीटर आहे. बघूया. आता आपली शेरगाव गावात एंट्री झालेली आहे आणि हे ते शेरगावचं महादेव मंदिर. आता आपण शेरगाव गावात पोचतोय. इथेच आहे बीच, शिरगाव बीच. नव्याने अनेक पर्यटक या शिरगाव बीचला आता भेटी देत असतात. येथे असे अनेक जण प्री वेडिंग शूट्स वगैरे करत असतात. शूट्स वगैरे करण्यासाठी ही चांगली जागा आहे.
सॉरी गाईज, आजचा व्लॉग इकडेच एंड करतो आहे कारण की मोबाईलची बॅटरी कमी आहे, म्हणजे ऑलमोस्ट आता डिस्चार्ज होऊनच जाईल मोबाईल. तर हा आहे शिरगाव बीच. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये शिरगाव बीचच्या आजूबाजूला अशी कोणती ठिकाणं आहेत फिरण्यासारखे याची माहिती देईल. चला, इथेच आपण ब्लॉग एंड करतोय. बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर टिक करा.